नमस्कार, आरतीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मसाला वांगं. पण त्याआधी माझ्या रेसिपीज आवडल्या तर यूट्यूबवर आरतीज रेसिपीला सबस्क्राईब करा. चला तर मग मसाला वांगं बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी मसाल्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेत. थोडेसे ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर. आणि 4 ते 5 बारीक साईजची वांगी घेतली आहेत. आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये कांदा भाजण्यासाठी थोडेसे तेल घालायचे आहे. तेल हलके गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये कांदा घालायचा. कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे. कांदा भाजताना गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे कांदा चांगला भाजला जाईल. कांद्याला हलका सोनेरी रंग आला की त्यामध्ये आले आणि लसूणचे तुकडे घालायचे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खडे मसालेसुद्धा भाजून घालू शकता. मी शक्यतो यामध्ये गरम मसाला पावडरच वापरते. कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये लसूणच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालून घ्यायचे. हे सुद्धा त्यासोबत परतून घ्यायचे. हे सगळं भाजत आलं की यामध्ये आता खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. आणि हे सगळे कांद्याबरोबर परतून घ्यायचे. 1-2 मिनटं हे परतत राहायचे आणि गॅसची फ्लेम बंद करायची. खोबरं आपल्याला भाजायचं नाही आहे, फक्त गरम करून घ्यायचं. असं 2 मिनटं हे परतायचं आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं. आता कांदा खोबरं थंड होईपर्यंत वांगी कट करून घेऊया. वांगी कट करून टाकण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे. वांग्याच्या देठाजवळचं साल काढून वांग्याचा देठ तसाच ठेवायचा आहे. त्याच्यावरचे काटे आपण साफ करून घ्यायचे आणि वांग्याला वरून 2 काप करायचे. वांगं आतून खराब आहे का हे नीट चेक करायचं. अशी सगळी वांगी कट करून घ्यायची आहेत. हे बघा, असं उघडून बघायचं आतून खराब आहे का. सगळी वांगी कट करून झालेली आहेत. हे बघा. आणि आता कांदा खोबऱ्याचा मसाला पण थंड झालेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला वाटून घ्यायचे बारीक. आता यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आणि पुन्हा वाटायचे आहे. मसाला चांगला बारीक करून घ्यायचा आहे. हे बघा, वाटून झालेला आहे. छान बारीक झालेला आहे मसाला. आता गॅस चालू करून घ्यायचा आणि कढईमध्ये थोडेसे तेल घालायचे आहे. तेल चांगले गरम करून घ्यायचे. तेल गरम झालेले आहे. आता यामध्ये हा मसाला घालूया. मसाला छान तडतडला आहे तेलामध्ये. आता असाच 2 मिनटं मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये सुके मसाले घालूया. सर्वात आधी मी इथे गरम मसाला 1 चमचा घातला आहे. 1.5 चमचा मी लाल तिखट घातला आहे. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घाला.
त्यानंतर 1 चमचा धनेपूड घातली आहे, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे. हे सगळे या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे. मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आणि 2 मिनटं यावर झाकण ठेवून द्यायचे. मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. दोन मिनटानंतर बघा मसाल्याला चांगले तेल सुटले आहे. मसाला छान भाजला गेला आहे. आता ते 2 मिनटं परतायचे असेच आणि त्यामध्ये कट केलेली वांगी सोडायची आहेत. आता वांगीसुद्धा त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाला वांग्यांमध्ये जाईल असे सगळे मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायची वांगी. 2 मिनटानंतर बघा झाकण काढून वांगी चांगली परतून घ्यायची आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला वाटला होता त्याला जो मसाला लागला आहे ते पाणी टाकून ते यामध्ये टाकायचं आहे. पाणी जास्त पण घालायचं नाही. वांगी शिजतील इतकंच पाणी घालायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं वांगी शिजवून घ्यायची. दहा मिनटानंतर बघा वांगी अर्धे शिजलेले आहेत. मसाला खाली लागू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा परतून घ्यायचे. वांगी अर्धे शिजलेले आहेत. पुन्हा एकदा 5 मिनटं ठेवून वांगी पूर्ण शिजवून घ्यायची. 5 मिनटानंतर बघू शकता चमच्याने मी असे वांगी चेक करते. वांगी पूर्ण शिजलेली आहेत आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही मसाला वांगी तांदळाच्या भाकरीसोबत 1 नंबर लागतात. तुम्ही सुद्धा ही सिंपल पद्धत एकदा ट्राय करा आणि नक्की करून बघा. मस्त लागते भाजी. बघू शकता छान कलर आलेला आहे भाजीला. मस्त वास पण येतोय. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.